and our special guest, speaker of the day, IRS officer Gauri Devre ma'am, who has secured All India rank 759 in UPSC Civil Services Exam 2023. She has endeavored the UPSC journey with her dedication and persistence. Today, she will enlighten us with her precious thoughts on UPSC examination. नमस्कार. सगळे मराठीत कम्फर्टेबल आहेत? कोणाला मराठी कळत नाही असं जे परीक्षा देणार आहेत ते? सो मराठीत मी कंटिन्यू करते. सरांनी आणि मॅडमने आत्ताच इंट्रोडक्शन करून दिली आणि सर तर आमचे सिनियरच होते. मी अटेम्प्ट देताना सरांचं बरंच मार्गदर्शन होतं ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये. त्यामुळं एका सिनियर कडून सत्कार झाल्यासारखा एक ओव्हरवेल्मिंग फिलिंग असते ती मला आज आली. तर प्रिलिम्स जर्नी बद्दल पहिल्यांदा सांगेल आणि त्याच्यानंतर रोल ऑफ मेंटॉर आणि काही इंटँजिबल गोष्टी असतात प्रोसेस मधल्या त्याच्याबद्दल बोलेल. तर सगळ्यात पहिलं माझा आवाज अशी बेअर करा, माझी तब्येत बिलकुल बरोबर नाही, तर घसा माझा खराब झाला. तर सगळ्यात पहिल्यांदा की प्रिलिम्स बद्दल ज्या वर्षी मी सिलेक्ट झाले 2023-2024 ची बॅच आणि एक्झाम 2023 ची, तर हा माझा चौथा अटेम्प्ट होता. पहिले 2 अटेम्प्ट मी प्रिलिम्स क्लिअर नाही झाले. तिसऱ्या अटेम्प्टला मेन्स दिली पण इंटरव्ह्यू कॉल नाही आला आणि चौथ्या अटेम्प्टला फायनली प्रिलिम्स मेन्स इंटरव्ह्यू आणि 759 रँक आणि IRSIT सर्व्हिस अलोकेट झाली. तर प्रिलिम्स क्लिअर न होण्याची कारणं आणि त्याच्यानंतर काय मी वेगळं केलं की ज्याच्यामुळे प्रिलिम्स क्लिअर झाली. तर सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घ्यायला पाहिजे की जेवढे सिरियस ऍस्पायरंट्स असतात तर त्यांच्या सगळ्यांचेच कंटेंटची जी सोर्सेस आहेत बऱ्यापैकी ठरलेले असतात. तर कंटेंटमध्ये फार तफावत येते असा भाग होत नाही जे सिरियस ऍस्पायरंट्स असतात आणि जे रेग्युलर कन्सिस्टंटली अभ्यास करतात. मग बदलतं कुठं? तर मला असं वाटतं की अप्रोच बदलतो किंवा मेथडॉलॉजी, टेक्निक जे आपण म्हणतो तिथे चेंज येतो. UPSC ला काय रिक्वायर आहे ह्याचा अभ्यास न करता फक्त पुस्तकं वाचणं हा एक अप्रोच येतो आणि त्याच्यातनं फेल्युअर प्रिलिम्स मध्ये येऊ शकतात. तर बेस्ट गाईड काय मग ह्याच्यासाठी किंवा जो आपल्याला राईट पाथवर ठेवेल तर ते असणारे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, जे की आपल्याला सांगतं की काय करायचं आणि काय नाही करायचं. आणि इट ऍप्लिकेबल टू नॉट ओनली प्रिलिम्स, इट ऍप्लिकेबल टू मेन्स ऑल्सो आय थिंक. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन, तर ज्याच्यामुळे मला असं वाटतं की माझी प्रिलिम्स क्लिअर होण्यामध्ये मदत झाली. तर मग ते एकदा बघून जमत नाही, ते रिपीटेडली बघायला पाहिजे. केवढं रिपीटेडली बघायला पाहिजे? सपोज तुमच्या समोर कुणी 2017चा एखादा प्रश्न आणला आणि म्हटलं की ह्या प्रश्नाचं उत्तर सांग. उत्तर नाही आलं की नाही तो वेगळा भाग आहे, पण तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा प्रिव्हियस इयर क्वेश्चन होता. एवढ्या लेवलला तुमचा ते इनग्रेन किंवा इंटरनलाइज झालं पाहिजे, जे मी केलं होतं वेगळं ज्या वर्षी माझी प्रिलिम्स क्लिअर झाली. दुसरी गोष्ट मी केली होती, आधी मी घरी राहून अभ्यास केला आणि तिसऱ्या अटेम्प्टला मी पुण्यात पेठेमध्ये अभ्यास केला प्रबोधिनीमध्ये. तर प्रबोधिनीमध्ये सर असतील कदम सर तर किंवा हर्षल सर तर आणि अजून अशी बरीच लोक आहे की ज्यांच्या कन्सिस्टंटली प्रिलिम्स क्लिअर होतात, जे प्रिलिम्स मध्ये फेल होत नाही. तर मी अशा लोकांसोबत कोलॅबोरेशन केलं होतं की ज्यांच्या प्रिलिम्स कन्सिस्टंटली निघतात आहे. तर ह्या लोकांसोबत प्रिलिम्स जवळ आली की ह्या लोकांसोबत प्रिलिम्सचे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन सॉल्व्ह करणे हे मला जास्त हेल्पफुल ठरले. ही सेकंड एक्सरसाइज मला जास्त मदत केलं, कारण ह्याच्यामध्ये काय होतं की आपण एखाद्या प्रश्नाला कोणत्या अप्रोचने बघतो आणि जो क्लिअर झालेला मुलगा आहे तो कोणत्या अप्रोचने बघतो, ह्याच्यात मायन्यूट डिफरन्स असतो, एक नुआन्स असतो. पण तो नुआन्सेस तुम्हाला सक्सेसफुल बनवतो किंवा अनसक्सेसफुल बनवतो. आणि हे फक्त प्रिलिम्सला लागू होत नाही, हे मेन्सला पण लागू होतं. सो हे प्रिलिम म्हणजे हे तत्व तुम्ही मेन्सला पण वापरू शकता. आपल्याला असं वाटतं की पेपर कम्प्लीट झाले म्हणजे, मेन्सला असं वाटतं ना की पेपर कम्प्लीट झाले म्हणजे झालं. नाही, तिथे पण टेक्निक कामाची असते. टेक्निक ही अक्रॉस UPSC असते असं वाटतं. तर हे सेकंड थिंग मी केली होती की कोलॅबोरेशन विथ दोज हू क्लिअर्ड प्रिलिम्स. आणि त्यात पण कन्सिस्टंट. काही काहींचं कसं असतं की 6 अटेम्प्ट दिलेत आणि एकच प्रिलिम क्लिअर आहे.
सो असं पण नाही पाहिजे, कारण कधी कधी पॉइंटनी पण ते क्लिअर झालेले असू शकतात. काही लक फॅक्टर पण, ह्या पण गोष्टी असतात. कन्सिस्टंटली क्लिअर होती याचा अर्थ काय, की ते टेक्निक त्यांची राईट आहे, त्यांची टेक्निक वर्क करते युपीएससीला. सो मला जर अप्रोच सापडत नसेल तर मी कोणाची तरी मदत घेतली पाहिजे. हे कधी कुणी अटेम्प्ट दिलाय का इकडे? दिलाय किती? 1 2 1 2 1. अच्छा. सो जेव्हा तुम्हाला कळतंय की मी नॉलेज तर माझ्याकडे सगळं आहे, म्हणजे पॉलिटिकला काय विचारा सांगू शकते, इकॉनॉमीचा विचारा सांगू शकते, पण मग टेक्निक मध्ये काहीतरी फॉल्ट आहे. तर टेक्निकमध्ये फॉल्ट असेल ना, तर किती पण अभ्यास करा, सक्सेस नाही येणार. पण मग टेक्निक जर स्ट्रॉंग असेल ना, तर थोडासा कमी अभ्यास असेल, थोडासा, तरी तुम्ही इन होऊ शकता. तर ते एक सेकंड थिंग. आणि तिसरी गोष्ट जे तुम्ही सगळे करणारच आहे सिरियस ऍस्पायरंट म्हणून, ते म्हणजे की रिव्हिजन. आणि चौथं म्हणजे पेपर सॉल्व्हिंग. पेपर सॉल्व्हिंग कशासाठी? तर 2 गोष्टी असतात. स्कोर बाजूला सोडा, पण प्रॅक्टिस आणि इंटँजिबली त्या एन्व्हायरमेंट मध्ये मी पॅनिक होणार नाही, ही गोष्ट. त्याच्यासाठी प्रॅक्टिससाठी म्हणजे तुम्ही टेस्ट द्यायला पाहिजे. ह्या 4 गोष्टींमुळे मला असं वाटतं की माझी प्रिलिम्स क्लिअर होऊ शकली, जेव्हा होऊ शकली तेव्हा. त्याच्यासोबतच एक सप्लिमेंटरी गोष्ट असते, जरी सप्लिमेंटरी आहे, बट दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट आय फील, की तुम्ही एक फिजिकल एन्ड्युरन्ससाठी काहीतरी करायला पाहिजे. सो इट्स नॉट ओनली अबाउट फिजिकल फिटनेस, पण मग फिजिकल फिटनेस मधनं तुमचा मेंटल फिटनेस येत असतो असं मला वाटतं. तर त्याच्यासाठी तुम्ही एक्सरसाइज करा. तुम्ही म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल मी काय करते, तर मी स्विमिंग करते. सो जे की मला इरिस्पेक्टिव्ह ऑफ द सिच्युएशन म्हणजे काय, की किती पण आयुष्यात किती पण डाऊन फेजेस आले तरी पण मी स्टेबल राहू शकते. तर त्यातली ही एक गोष्ट आहे माझी, की मी स्विमिंग करते. की जे आज किती पण चुकीची गोष्ट झाली किंवा वाईट घडलंय माझ्यासोबत, पण मग स्विमिंग करून आलं की मला असं असतं की मी चांगल्या माइंडसेटनी हे सॉल्व्ह करेल. तो पॉझिटिव्ह माइंडसेट कुठून येतो? अशी कोणती पण गोष्ट करा. काहींना वाचनातून येतं, काहींना वॉकिंग करून येतं, रनिंग करून येतं, योगा करून येतं, असे 70 गोष्टी असतात. सो त्यातलं एक कोणती तरी, आणि ती तुमची हॅबिट बनवा. ना की एक्झाम पुरती, बट कन्सिस्टंटली जोपर्यंत तुम्ही जिवंत आहात तोपर्यंत मी हे करणार. कारण सर्व्हिसमध्ये त्याच्यापेक्षा जास्त चॅलेंजेस असणार आहेत, असं तुम्ही ऍटलिस्ट ऐकलं तरी असेल, नंतर अनुभवाल. सो त्याच्यासाठी हे करायला पाहिजे. आणि दुसरं म्हणजे मी करते ते म्हणजे एक माझं थोडं आमच्या घरात एक स्पिरिच्युअल टिल्ट आहे, त्याच्यामुळे मी एक स्पिरिच्युअल वाचन असं माझं असतं. तर भले ते कन्सिस्टंट नाहीये, पण मग मी करते. सो एक त्याच्यातनं एक तुम्हाला स्फूर्ती येत असते. आणि ह्या सगळ्यांचं, आता हे सगळं मी तुम्हाला एक प्रिलिम्ससाठी काय काय गरजेचं आहे हे एवढं सांगितलं. पण ह्या सगळ्यांच्या भोवती, म्हणजे सपोज ही आपण अशी एक्झाम घेतली आणि ही एक्झामच्या बाजूची ही लाईफ घेतली, आणि लाईफच्या बाजूचा एक तुमचं एक व्हॅल्यू सिस्टम पाहिजे. तर ह्या सगळ्यांच्या आउटरला एक असतं, तो म्हणजे एक ऍटिट्यूड. सो दिस ऍटिट्यूड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि व्हॉट ऍटिट्यूड इज रिक्वायर्ड? सो आय फील वी रिक्वायर्ड पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. आता हे खूप कॉमन आहे शब्द पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, बट ह्या प्रोसेसच्या 1.5 वर्षामध्ये, आता माझे किती झाले, 5.5 वर्ष झाले सपोज, 4 वर्ष अभ्यासाचे आणि त्याच्या आधीच 4 वर्ष अटेम्प्टचे आणि त्याच्या आधीचं 1.25 वर्ष अभ्यासाचं. तर 5.5 वर्ष पॉझिटिव्ह ऍटिट्यूड ठेवणं त्या परीक्षेबद्दल हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती पण वेळा पडले जरी ह्या परीक्षेत, तरी तुमचा ऍटिट्यूड टेम्पररी लेवलला चेंज होऊ शकतो, पण परमनंटली निगेटिव्ह ऍटिट्यूड जर आला तर मला असं वाटतं की तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकणार. त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला मोटिवेट ठेवणं खूप गरजेचं असतं. कारण एक्सटर्नल फॅक्टर्स तुम्ही सगळं ऐकलंच असेल युट्यूबवरती, की फार काळ वर्क करत नाही आणि खरंच वर्क करत नाहीत एक्सटर्नल फॅक्टर्स. त्यासाठी तुमच्या आतून स्फूर्ती यावी लागते. ती स्फूर्ती, ते पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, हे सगळं बोलणं जितकं सोपं वाटतं इकडे येऊन आम्हाला, म्हणजे तुम्ही नंतर सिलेक्ट व्हाल, तुम्ही पण बोलाल, पण जेव्हा करायची वेळ येते ना, मेन सोडली, इंटरव्ह्यू दिले आणि फायनल सिलेक्शन नाही झालं, किंवा 1-2 मार्कांनी मिस झालं फायनल सिलेक्शन, तेव्हा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड म्हणजे असं वाटतं की हेल आहे, हे काय शिट लँग्वेज आहे असं वाटतं, काय पण सांगतात लोक. बट
तरी सुद्धा एवढं पण असून सुद्धा तुम्हाला खूप रुथलेस राहून, माइंड दिस वर्ड रुथलेस, म्हणजे आता आम्ही चहाला उभे होतो तर मी तेच आम्ही बोलत होतो की एक्झाम इज व्हेरी रुथलेस, सो वी शुड बी रुथलेस. सो रुथलेस इन व्हॉट? रुथलेस म्हणजे काय, लागलं की जाऊन व्हायलन्स असल्या सेन्समध्ये घेऊ नका, पण तुमची इमोशनल स्ट्रेंथ, तुमची मेंटल स्ट्रेंथ खूप स्ट्रॉंग लागते आणि एक्झाम ते टेस्ट करते. कारण तुम्हाला काय आठवडाभर अभ्यास करायचा नाही, तुम्हाला 1.25 वर्ष 1.5 वर्ष अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट अटेम्प्ट फायनल सिलेक्शन येऊपर्यंत अभ्यास करायचा असतो. सो इट्स अबाउट मेंटल स्ट्रेंथ आणि ऍटिट्यूड, हे खूप क्लोज गोष्टी आहेत. तर हे कधीच, म्हणजे तुम्ही एक्झाम फेल झाले ना तरी पण हे कधीच विसरू नका. कारण होतं काय माहिती का, की असं नाही झालं पाहिजे की एक्झाम ह्या प्रोसेसने आपली अख्खी लाईफ खाऊन टाकली. तुम्ही पास व्हाल की नाही आपल्याला, मला पण माहिती नव्हतं मी पास होईल की नाही, पण लाईफमध्ये हे नाही झालं पाहिजे आपलं की एक्झामनीच ऍटिट्यूड असा बनला आपला की आपली लाईफच खाऊन टाकली. हे नाही झालं पाहिजे. सो हे कायम ठेवायचं की माझा सेल्फ एक्झामपेक्षा वेगळा आहे, मोठा आहे. वेगळा इन द सेन्स बिगर दॅन दिस एक्झाम आहे, आणि तो सेल्फ मी डिस्टर्ब नाही होऊन देणार. होतो बरं का, डिस्टर्ब पण होतो फेल्युअरच्या काळात. म्हणजे माझ्यासोबत पण बऱ्याच वेळा झालं की आपला सेल्फ डिस्टर्ब होतो, तो पॉझिटिव्ह ऍटिट्यूड वगैरे काय राहत नाही, असं पण होत. अशा पण फेजेस खूप येतात. ज्यांनी अटेम्प्ट दिलाय त्यांना माहिती असेल मी काय बोलते, ते रिलेट करू शकतील तुम्ही तिघं पण. तुम्ही कराल जेव्हा जर फेल झाले तर. माझी इच्छा आहे की हवं नाही असं, पण झाले तर मग तुम्हाला लक्षात येईल मी काय बोलते. पण तेव्हा हे आठवा, आणि हे मेंटल स्ट्रेंथ, हे पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, हे तुम्हाला त्या जर्नीतनं म्हणजे बाहेर पडायला मदत करतील, सक्सेसफुली बाहेर पडायला मदत करतील. सो दिस इज अबाउट प्रिलिम्स. सोर्सेस जर बघितलं तर मी तेच, जसे स्टँडर्ड सोर्सेस सगळेजण वापरतात तेच सोर्सेस वापरलेत. त्याच्यानंतर मला 2 मुद्द्यांवरती बोलायचंय. एक म्हणजे रोल ऑफ मेंटॉर्स. तर रोल ऑफ मेंटॉर्स हे काय ह्या परीक्षेसाठी नवीन गोष्ट नाहीये. तुम्ही आता जर आपलं एन्शियंट इंडियन ट्रेडिशन बघितली तर आपल्याकडं मोक्षप्राप्ती जे म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये, मी हिंदू आहे तर मला त्याच्याबद्दल आहे थोडंफार आयडिया, की गुरु शिष्याला काहीतरी सांगतो, हा पाथ आहे, आणि त्या पाथवर तो शिष्य चालतो, आणि त्या चालताना त्याला कधी कधी नवीन मेथड सापडते, तर नवीन इन्व्हेन्शन आणि नवीन मेथडॉलॉजी किंवा नवीन पंथ किंवा काय असं उदयाला येतं. तसंच युपीएससीला जर लागू केलं तर इथं पण मेंटॉरची गरज असते. काही लोकांचे सेल्फ इन्व्हेंटेड पाथ असतात आणि ते करतात, पण मी मेजॉरिटी जेवढी लोक बघितली आहेत, आणि मी पण त्याचा पार्ट आहे, की मला मेंटॉरची गरज लागलेली आणि मी ती यूज केली. मेंटॉर म्हणजे गुरु थोडक्यात, असं की जो आपल्याला गाईड करतो की कसं जायचं. सो त्याच्यासाठीच तर तुम्ही क्लास लावलाय सपोज, किंवा हर्षल सर, वैभव सर असतील किंवा आपले कदम सर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताय. तर राईट मेंटॉर, दिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. कारण एकतर लोकांना मेंटॉर मिळत नाही, हे एक होतं, किंवा राईट मेंटॉर मिळत नाही. सो राईट मेंटॉर म्हणजे काय, प्रिलिम्सचा गायडन्स त्याच्याकडनं घ्यायचा की ज्याची प्रिलिम्स क्लिअर झाली, ना की जो 7-8 वर्ष तयारी करतोय पण मग त्याला माहित पण नाही युपीएससी काय. सो दॅट इज कॉल्ड राईट मेंटॉर. तर का, आणि त्याच्याकडनं घ्यायचा कारण त्यांनी तो मार्ग चोखाळलाय आणि आपल्याला त्या मार्गावर जायचंय. सो आय थिंक की यू आर ऑन राईट ट्रॅक हिअर, की जिथे तुम्हाला हर्षल सर, कदम सर आणि वैभव सर गाईड करतील. मला मेन्सच्या वेळी हर्षल सरांनी एसए बद्दल आणि जीएस बद्दल मी सर जेव्हा प्रबोधिनीत आम्ही सोबत अभ्यास करायचो, तर तेव्हा सरांनी एसए बद्दल सांगितलं होतं. जवळपास 1.5-2 तास मी सरांसोबत डिस्कस केलं होतं. तेव्हा मला इंटरव्ह्यू कॉल आला नव्हता. तर अजून पण, आणि मला एक सवय होती की ते तुम्ही करू शकता, म्हणजे वही घातलेली मी एक, म्हणजे आपण मेंटॉर सोबत डिस्कशन होईल ते त्या मी वहीत लिहायचे, त्यांनी काय पॉइंट सांगितले, आणि ते पॉइंट कधी कधी होतं ना डिस्कशन, 1.5 तासाच्या डिस्कशन नंतर आपण विसरून जातो अर्धे पॉइंट. तर मेंटॉर सोबतचे डिस्कशन कंटिन्यू त्याच्यात लिहून ठेवलेले मी. नंतर परत फेल झालं की परत ते बघायचे, आणि त्यातले जे आपल्याला वाटतंय की हे गरजेचे पॉइंट होते जे मी केले नाही ते परत करायचे. तर हर्षल सरांकडनं तसं मी जीएस आणि एसए साठी मी त्यांना विचारलं होतं, कारण सरांचा जीएसचा स्कोर मेन्सचा चांगला होता, आणि एसए ला पण माझा खूपच खराब स्कोर होता. तर मग ते म्हणजे माझा स्कोर होता आधीच्या मेन्सला 81 आणि आता मला आला 110. सो
जवळपास 31 मार्कांची ग्रीप. तर हे म्हणजे तशी मोठी ग्रीप आहे, पण घ्यावी लागली, नसती घेतली तर मग तर खराबच झाला असता कार्यक्रम. तर त्याच्यामुळे राईट मेंटॉर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो एकतर मेंटॉर निवडताना मी तुम्हाला 2-3 गोष्टी सांगेल. मेंटॉर कन्सिस्टंट ठेवा. मुलं काय करतात, आज हा, उद्या तो, परवा तो किंवा परवा ती, जे कोणी असेल, असं करू नका. एक माणूस पाहिजे कन्सिस्टंट, जो की तुम्हाला, कारण त्याला एकदा जर तुम्ही एक फिक्स माणूस ठेवला ना, तर त्याला तुमचं सगळं माहिती असतं की हा कुठे चुकतोय, ह्याचा आन्सर रायटिंग स्ट्रॅटेजीत नक्की काय गोंधळ होतो, ते तुम्हाला क्लिअरली तुमच्या मिस्टेक्स पॉइंट आउट करू शकतात. सो राईट मेंटॉर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट अँड कन्सिस्टन्सी इन मेंटॉर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो तुम्ही वेळ घ्या प्रोसेसमध्ये, पण मेंटॉर निवडताना पण एक कन्सिस्टंट मेंटॉर ठेवा. तर इथे तुम्हाला ते मिळू शकतात असं मला वाटतं. मी हर्षल सरांकडनं तसं हे घेतलं होतं. सो तुम्ही ते कन्सिस्टंटली जर ठेवलं तर ती स्ट्रॅटेजी वर्कआउट करते. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट सांगायची आहे की मेंटॉरचा रोल, म्हणजे जसं मी प्रिलिम्सला जे म्हटलं की क्लिअर पाहिजे प्रिलिम्स, मेन्सला पण आता सरांनी स्वतः 5 इंटरव्ह्यू दिलेले आहेत हर्षल सरांनी. तर ही कॅन टेल यू की काय मिस्टेक नाही करायच्या किंवा काय मिस्टेक ज्या केल्या तर तुम्ही तुमची मेन्स क्लिअर होऊ शकत नाही. हे जे म्हणजे तुमचे रिपीटेड नंबर ऑफ अटेम्प्ट वाचवण्याचं काम मेंटॉर करतात. जे व्हायला नाही पाहिजे की तुम्ही इथेच परफेक्ट होऊन जर्नीतनं बाहेर पडलं पाहिजे. तर हे काम मेंटॉर करतात. त्याच्यासाठी तुमच्याकडनं काय गरजेचं असतं, तुमचा ऍटिट्यूड कसा पाहिजे मेंटॉरकडनं गोष्टी घेताना. मी बऱ्याच वेळा असं बघितलंय की काही मुलं जॉब करून इकडे येतात आणि त्यांचे एज जास्त असतं असं, तर त्यांना असं थोडं त्यांच्यापेक्षा कमी वयाची लोक त्यांना गाईड करतात, तर ते आवडत नाही. तर तुम्ही एकदम म्हणजे कसं आपल्या ट्रेडिशन मध्ये कसं सांगितलंय, शिष्यानी गुरुकडून काही पण गोष्ट घेताना नम्र असायला पाहिजे, हंबल. सो जेव्हा तुम्ही हंबल असता, आता इथे तुम्हाला एक्झाम फोकस अप्रोच पाहिजे. हंबल असता ह्याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्याला बॉक डाऊन झालं पाहिजे, बट ते काय म्हणतात आहे ना, तिथं बाकीचे कोणतेच बॅरियर आणायचे नाही. तो किती वर्षाचा आहे, तो तुमच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असाना, पण जर तो तुमच्या कामाची गोष्ट सांगतोय ना, तर आपलं पण ऐकण्याचा ऍटिट्यूड पाहिजे, ना की आपल्या कोणती अहमवृत्ती असेल. 70 गोष्टी असतात, आपल्याला वाटतं अरे हे एवढंच आहे. कधी कधी असं असतं की एखादा, म्हणजे माझ्यासोबत झालेलं, मी अशा माझ्यापेक्षा माझं 4थ्या अटेम्प्टला झालंय आणि काही मुलं होती की पहिल्या अटेम्प्टला सिलेक्ट झालेत. माझाच मित्र होता पार्थ पहिल्या अटेम्प्टला सिलेक्ट झालाय. आम्ही सोबत कॉलेजला होतो आणि माझं 4थ्या अटेम्प्टला सिलेक्शन झालंय. पण भले तो माझ्यापेक्षा लहान का असेना, पण मला माझ्याकडे ती गोष्ट नाहीये आणि मला त्याच्याकडनं ती घ्यायची आहे, तर तेवढंच नम्रता आपल्या अंगात असणं खूप गरजेचं आहे. जर नम्रता असेल तर आपण ती गोष्ट त्याच्याकडनं रिसेप्टच करू शकत नाही. ती रिसिव्हिंगला नसतो. आपल्यामध्ये कायम ते इगो येत राहतो आणि आपण ते करत नाही. हे मी आउट ऑफ ऑब्झर्वेशन सांगते की असं मला दिसतं म्हणून लोक मेंटॉर असून पण काय करू शकत नाही. दुसरा गोष्ट म्हणजे मेंटॉर कडून गोष्टी घेताना यू शुड नॉट बी ब्लाइंड फोल्डेड. तुम्हाला कळलं पाहिजे काय घ्यायचंय, काय नाही घ्यायचंय. एक्झाम फोकस काय गोष्टी घ्यायच्या, ते तुमचा रिसेप्टिव्ह एंड तुमचा खूप स्ट्रॉंग पाहिजे. आणि हे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे तुम्हाला कायम युपीएससीचे पीवायक्यूच सांगत राहतील किंवा युपीएससीचे इथून मागच्या ज्या गोष्टी झाल्यात की म्हणजे टॉपर्सच्या कॉपीज असतात, ह्या गोष्टी ह्याच्यातनं कळतं तुम्हाला की युपीएससीला नेमकी रिक्वायरमेंट काय आहे. तर हे सेकंड, हा ऍटिट्यूड असणं गरजेचं आहे. तर हे जर असेल, ह्याचं सगळ्यांचं जर राईट कॉम्बिनेशन असेल आणि जे टँजिबल गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या आणि त्याच्यासोबत जे इंटँजिबल सांगितलं, की एक म्हणजे तुमचा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड, तो कधीच सोडू नका. ऍट द इसेन्स ऑफ द डे, की पॉझिटिव्ह ऍटिट्यूड कधीच सोडू नका. आणि त्याच्यामुळे तुम्ही गेट थ्रू व्हाल. असं कधीच होणार नाही की तुम्ही सगळं आहे, तुमच्याकडे नॉलेज आहे, तुमच्याकडे टेक्निक आहे, आणि जर तुमचा ऍटिट्यूड निगेटिव्ह असेल ना, की तुम्ही एक्झाम नाही क्लिअर करू शकणार. बट यू हॅव सर्टनली कंटेंट थोडा कमी आहे, टेक्निक चांगली आहे, but you have a positive attitude, you will get through the exam. So this is all about prelims and this is all about my experience. Thank you.